का नाही सांगितलेलं? तुम्ही फ्री व्हायचं काय कारण आहे? तुमच्याकडे किती 15 लोक कामाला आहेत ना? किती लोक कामाला आहेत? 15 लोक तुमच्याकडे कामाला आहेत आणि तुम्ही फ्री व्हायचं काय? तुम्ही उचलणार टोपले निघायचे का? उद्या आम्ही येऊन उचलायचे. आणि यांचं एक पण फील होतं कामाला आहे. यांचं एकही फील होतं कामाला आहे. नमस्कार. आज जर आपण बघितलं एकंदरच तर या डम्पिंग ग्राउंडची अवस्था बघून ना म्हणजे एवढं दुःख होतंय आणि एवढा संताप होतोय, पण तो संताप नक्की कोणाकडे व्यक्त करायचा? कारण आम्ही निवडून आल्यानंतर, मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर 1-2 महिन्यापूर्वी इथे येऊन इथले कॉन्ट्रॅक्टर असतील, इथे कर्मचारी असतील, इकडे सुपरवायझर असतील, यांना अक्षरशः अ शिकवतात त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना इकडे येऊन शिकवून गेलो की कशा पद्धतीने बाबा आतापर्यंत तुम्ही नाही केलं सॅग्रिगेशन, पण याच्या पुढे अशा पद्धतीने करा. पण 2 महिन्यांनी सुद्धा आज आल्यानंतर ह्या डम्पिंग ग्राउंडची अवस्था त्याच्यापेक्षा भयानक आहे. मग असा विचार येतो की बाबा एवढं जर शासन या सगळ्याला खर्च करत असेल तर त्याच्यातनं निष्पन्न काय होत आहे? निष्पन्न काहीच होत नाहीये. आज बघितलं की इकडे जसा वनवा पेटतो तसं आपण पाठीमागे बघितलं तर या कचऱ्याला आग लावलेली आहे. हे एवढा भयानक प्रकार आहे हा की म्हणजे काय म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टदाराला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आणि त्याची काय म्हणून बिलं काढली जात असतील की अशा पद्धतीने जर हा सगळा कारभार चालत असेल तर स्वच्छ सुंदर मालवण किंवा स्वच्छ सुंदर पर्यटन शहर म्हणून आपण त्याला काय नावारूपाला आणणार आहोत? त्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टदाराला मला तर म्हणायचं आहे की कुठेच कॉन्ट्रॅक्ट मिळता कामा नये. ह्या कंपनीला अक्षरशः ब्लॅकलिस्ट मध्ये टाकायला पाहिजे जर तुम्ही एखाद्या नगरपालिकेच्या प्रशासनाची अशी दिशाभूल करत असाल. कारण तुम्हाला जर कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल सॅग्रिगेशनचं तर ते तुम्हाला करता आलंच पाहिजे. आज या ठिकाणी आम्ही आलो तेव्हा कॉन्ट्रॅक्टदार स्वतः नव्हते, त्यांचा सुपरवायझर इकडे नव्हता. मागच्या वेळेला आमच्या काही लोकप्रतिनिधींनी असं सांगितलेलं की इकडे या डम्पिंग ग्राउंडला कर्मचारी कमी असतात आणि त्यांची हजेरी ही खोटी लावली जाते. आणि याची सत्यता मला आज पटली की आज यांच्याकडे वस्तुस्थिती तिथे पाहता 8च कर्मचारी आहेत आणि इकडे दर दिवशी 15 लोकांची हजेरी लावली जाते. म्हणजे अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टदार सुद्धा आमच्या प्रशासनाला फसवत आहेत. पण आता प्रशासकीय कालावधी नाहीये. आता लोकप्रतिनिधी आलेत आणि माझ्यासारखे लोकप्रतिनिधी आलेत आणि योगायोगाने आरोग्य आणि स्वच्छता सभापती म्हणून मी या कॉन्ट्रॅक्टदारांना पण सांगते आणि इथल्या कर्मचाऱ्यांना पण सांगते की ही सगळी जी काही चुकीची प्रोसिजर आहे ही तुम्हाला आजच्या दिवसापासून बदलायची आहे. त्यामुळे मगाशी आपण कॉन्ट्रॅक्टदाराशी संपर्क साधल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की पुढच्या 15 दिवसात हे सगळं आम्ही साफ करून देणार आहोत. त्यामुळे पुढच्या 15 दिवसात हे सगळं साफ करून आम्ही त्याच्याकडनं घेणार आहोत त्याच्या खर्चाने, कारण त्याची चूक आहे आणि त्याने घातलेला गुरदंड माझी नगरपालिका सोसणार नाही. त्यामुळे त्याच्या खर्चाने हे सगळं त्याला करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळं स्वच्छ करत असताना एक माझी भूमिका राहील की याच्यानंतर जो येणारा पाडवा आहे त्या पाडव्याला इथे स्वच्छतेची गुढी उभारण्याचा शब्द मी तुम्हाला देते या सगळ्या नागरिकांना मालवणच्या. कारण हे डम्पिंग ग्राउंड एका काळाला असं होतं की इथे येऊन कोणीही चहा नाश्ता करू शकत होता आणि आता इकडे 2 मिनिटं उभं राहण्याची सुद्धा कोणाची अवस्था होत नाहीये किंवा इथे 2 मिनिटं उभंही आपण राहू शकत नाही. एवढं घाणेरडं डम्पिंग ग्राउंड हे फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे झालेलं आहे. याला जबाबदार फक्त कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्याचे कर्मचारी पण बिचारे प्रामाणिकपणे काम करतात, पण त्याला सॅग्रिगेशनचा हेच समजलं नाहीये की आपण घेतलेलं कॉन्ट्रॅक्ट आपण कशासाठी घेतलंय. तो फक्त शहरात आणला कचरा इकडे डंप करून घेतो आणि त्याला आग लावतो, बाकी त्याच्यावरती तो काही प्रक्रिया करत नाहीये. त्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टदाराचं बिल 1 रुपया त्याला आम्ही देणार नाही आहोत प्रशासनाचा. त्याने हे सगळं आम्हाला व्यवस्थित करून द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती जी काही त्याने याला जमलं नाही तर त्याच्यावरती पुढची काय कारवाई करायची आहे ती सुद्धा आम्ही त्याच्यावरती करणार आहोत प्रशासनाच्या माध्यमातून.